नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर मी आपलं अतिशय मनापासून स्वागत करतो. तर आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी म्हणजे कालच विधान परिषदेमध्ये जे आपले परिवहन मंत्री आहेत प्रतापराव सरनाईक सर, तर त्यांनी जी घोषणा केलेली आहे, की जी आपलं एस-टी महामंडळ आहे याच्यामध्ये मेगा भरती करण्याची त्यांची घोषणा आहे आणि त्यांनी असं सांगितलंय, की वित्त विभागाकडे आम्ही प्रस्ताव मांडलेला आहे आणि तो प्रस्ताव मंजूर झाल्याच्या नंतर आपण ती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, की पदभरती किती पदं भरणार आहेत तर 17,742 एवढी पदभरती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये 2 टाइपची पदं असणार आहेत. एक म्हणजे बस ड्रायव्हर आणि दुसरं म्हणजे बस वाहक म्हणजे त्याला आपण कंडक्टर असं म्हणतो. हे दोन्हीचे पदे. फक्त याच्यामध्ये असं आहे, की त्यांचं असं चालू आहे, की ते कंत्राटी पद्धतीनं पदभरती करायचं. कारण की ज्यावेळेस 2022ला मोठा महासंप बसमध्ये घडून आला होता. तर त्यावेळेस ज्या कंत्राटी जे ड्रायव्हर होते किंवा कंडक्टर होते, ज्यांनी बस सेवेमध्ये सेवा दिली आणि ती एस-टी महामंडळ सेवा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न केले. तर अशा लोकांना बऱ्यापैकी त्याच्यामध्ये समाविष्ट घेण्याचं पण त्यांचं चालू आहे. आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या जे महाराष्ट्रामध्ये सुशिक्षितांचा जो बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये नक्कीच नव्याने संधी भेटू शकते. जेणेकरून अ, अ, नवीन जे उमेदवार असतील त्यांना महाराष्ट्र शासनामध्ये भरती करून घेण्यात येईल. तर कालच विधान परिषदेमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणखी त्यांनी हे नाही क्लिअर केलेलं, की आपण याची परीक्षा घेणार आहेत का आपण डायरेक्ट भरती करणार आहेत. फक्त कंत्राटी पद्धतीचं म्हणजे कंत्राटी पद्धती भरती करत असताना काही मुख्य आव्हानं अशी आहेत, की जो काही उमेदवार असतो तो त्या संस्थेची तेवढी बांधिलकी राहत नाही. जसं की पूर्णपणे पगारीवर जर एखादा उमेदवार घेतला, तर नक्कीच त्याची बांधिलकी संस्थेप्रती त्या एस-टी महामंडळाप्रती होईल. तर हे एक मुख्य आव्हान कंत्राटी भरतीमुळं निर्माण व्हायलंय. म्हणूनच कंत्राटी भरतीला बऱ्यापैकी विरोध सुरू आहे. आणि कंत्राटी भरतीचा असा प्रॉब्लेम आहे, की जे तरुण उमेदवार आहेत, त्यांना तिथं पदभरती होणं अपेक्षित आहे. तर तो एक मुद्दा तिथं गाजल्या चाललाय. तर विधान परिषदेमध्ये पण त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले, की आपण का बरं कंत्राटी भरती करतोय? तर आपण नवीन उमेदवाराला समाविष्ट करून घेतलं पाहिजे. तर तो मुद्दा क्लिअर होईलच. त्याच्यानंतर ते आणखी पद जाहिरातीमध्ये तो आणखी ते त्याच्यामध्ये म्हणजे काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, आपण त्याची परीक्षा घेणार आहेत का नाही? हे सर्व मुद्दे जाहिरात आल्याच्यानंतर क्लिअर करणार आहेत आणि आपण आपल्यासोबत कनेक्ट राहणारच आहेत. ज्यावेळेस जाहिरात येईल, आपण त्याच्यामध्ये नक्कीच आपण आणखी समाविष्ट करूया, की कोणते घटक असणार आहेत परीक्षेमध्ये. त्यानंतर त्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे? का डायरेक्ट भरती होणार आहे? तर हे सर्व मुद्दे आपण नंतर ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध होईल, येणाऱ्या 1 ते 2 महिन्यात आहे शक्यता, की ती जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. तर आपण नक्कीच ती जाहिरातीची जी क्रायटेरिया असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्यामुळे तुम्ही नक्कीच या YouTube चॅनलसोबतही जोडलेले राहा. त्यानंतर Telegram चॅनलही आपण नक्की जॉइन करून घ्या, जेणेकरून आपल्याला याच्या नंतरच्या अपडेट मिळत राहिली चालेल. थँक